नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, शरद पवारांनी काही महिन्यांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की भाकरी फिरणार। याचा नेमका अर्थ असाच होता की आता पक्ष नेतृत्वामध्ये बदल होणार। मित्रांनो, हीच गोष्ट आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल बोलली जाते। पक्ष नेतृत्वात बदल होण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा याबद्दल बरंच बोललं जाऊ लागलंय। मुळात शिवसेनेत जर पक्ष नेतृत्वात बदल होणार असेल तर मग पक्ष नेतृत्व कोणाकडे जाणार? 2003 साली उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा आली होती आणि त्यांना कार्याध्यक्ष केलं होतं। तेव्हापासून ते आत्तापर्यंत उद्धव ठाकरेच पक्षाचं कार्याध्यक्षपद सांभाळत आहेत। पण आता आदित्य ठाकरे यांचं नाव समोर येत आहे। काय आहे नेमकी सगळी चर्चा? कधी होणार हा बदल? आणि आदित्य ठाकरेंना कशा पद्धतीने कार्याध्यक्ष बनवून त्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी टाकली जाणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पण त्या अगोदर आमच्या धक्काबुक्की या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। मित्रांनो, आदित्य ठाकरे यांचं नाव आता कार्याध्यक्ष पदासाठी पुढे येत आहे। असं बोललं जात आहे की 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी ही जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवली जाईल। पक्षाचं कार्याध्यक्षपद त्यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यांना नेतृत्व करण्यास सांगितलं जाईल। आता हा बदल होणार याची चर्चा होतीये। असं होणार का? खरंच होणार का? याबद्दल शहानिशा केली जात आहे। संजय राऊत यांनी याबद्दल पत्रकारांना उत्तर सुद्धा दिलंय। संजय राऊत म्हणाले की जर असं होणार असेल, आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपद दिलं जाणार असेल तर त्याचं स्वागतच आहे। कारण आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व आहे, त्यांची तरुणांची युवा नेत्यांची टीम आहे आणि त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेलं आहे। यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्याच पक्षातील खासदार हे आदित्य ठाकरेंबद्दल तक्रार करतात, कारण ऑपरेशन टायगरसाठी घेतलेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता की आदित्य ठाकरे मुंबईतून बाहेर निघत नाहीत, महाराष्ट्रात फिरत नाहीत, महाराष्ट्र पिंजून काढत नाहीत, त्यामुळेच उबाटा गटाला अपयश येतंय, असं पत्रकारांनी राऊतांना विचारलं। त्यावर देखील राऊत म्हणाले की आदित्य ठाकरे हे उत्कृष्ट कार्य करत आहेत, आजपर्यंतचं त्यांचं काम उत्तम राहिलेलं आहे, त्यामुळे जर त्यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर त्याचं स्वागतच आहे। त्यामुळे अशी दाट शक्यता आहे की आदित्य ठाकरे यांना ही जबाबदारी दिली जाऊ शकते। शिवाय उद्धव ठाकरेंच्या काही तब्येतीच्या तक्रारी आहेत, त्यांना फारशी दगदग किंवा फिरणं होत नाही याबद्दल त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा बऱ्याचदा सांगितलं गेलं आहे। त्यामुळे आता युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेंना पूर्ण पक्षाची जबाबदारी दिली जाणार असं बोललं जात आहे। यावर नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। नितेश राणे म्हणतात की यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे, कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा पक्ष नसून ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये मालकाकडनं सर्व अधिकार आणि CEO पद हे नेहमी मालकाच्या मुलाकडेच जात असतं। त्यामुळे असं होणार हे आम्हाला माहितीच होतं, त्यामुळे त्यात नितेश राणेंना काही आश्चर्य वाटत नाही। मित्रांनो, आदित्य ठाकरे तसं आहे युवा नेतृत्वच। मित्रांनो, आदित्य ठाकरे हे तसं युवा नेतृत्वच आहेत आणि राजकारणात त्यांचं काम हे ठीकठाक राहिलेलं आहेच। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी पक्ष हातात घेतल्यानंतर पहिली एक निवडणूक सोडता त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपयश पाहावं लागलेलं आहे। सत्ता गेली, अर्ध्यावरती मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उबाठा गटाला फारसं यश साधता आलेलं नाही।
लोकसभेत उबाटा गट आणि एकूणच महाविकास आघाडीची कामगिरी ही तशी चांगली होती, म्हणजे महायुतीपेक्षा तर नक्कीच चांगली होती. पण आता 2029 साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर यश संपादित करायचं असेल तर आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष म्हणून प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. 3 वर्षांनंतर साधारणपणे विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्या दृष्टीने देखील हा निर्णय घेतला जाऊ असू शकतो, कारण आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष म्हणून पक्षावर पकड मजबूत करणं, पक्ष मोठा करणं, महाराष्ट्र पिंजून काढलं आणि कार्यकर्त्यांना बळ देणं, या गोष्टीसाठी सुद्धा त्यांना हा 3 वर्षाचा कालावधी उपयुक्त पडू शकतो. त्यामुळे मित्रांनो, 19 जूनला पाहूया या बाबतीत काही घोषणा होते का, आदित्य ठाकरेंना नेतृत्व दिलं जातं का, हे आपण 19 जूनला पाहूया. पण तोपर्यंत चर्चा रंगत आहेत, गोष्टी बोलल्या जात आहेत, राजकीय वर्तुळात याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. या बाबतीत जर काही अपडेट आलेच तर आम्ही नक्कीच तुमच्यासाठी तातडीने घेऊन येऊ. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरेंना दिल्या जाणाऱ्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.